नमस्कार मित्रांनो, की स्टडी चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण लोकसत्ता, सकाळ, लोकमत व द हिंदू वर्तमानपत्रातील अर्थशास्त्र व चालू घडामोडी या संबंधित प्रश्नमालिका बघत आहोत. मित्रांनो, काल 16 तारखेचा व्हिडिओ अपलोड करू शकलो नव्हतो काही टेक्निकल कारणामुळे, पण मी आज 16 आणि 17 मेचा एकत्रित आपण जे प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, आपण लगेच प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न पहिला असा आहे, त्याच्यामध्ये रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीच्या उत्पादनासंदर्भात डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी यांच्यासोबत करार झालेला होता. ठीक आहे. नंतर गमेलिया संशोधन संस्था ही एक लस कोविड-19 पासून संरक्षण केले जाते. ठीक आहे, म्हणजे ही गमेलिया इन्स्टिट्यूट आहे का, त्याने ही जी कोविड-19 जी कोणती स्पुटनिक व्ही लस तयार केली त्या संबंधित आहे स्टेटमेंट. ठीक आहे, तर यापैकी अचूक विधान कोणतं आहे किंवा बरोबर विधान कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, तर याचं अचूक किंवा बरोबर विधान बघूयात. त्यामधला पहिला पर्याय बघू, पर्याय अ किंवा एक, त्यामध्ये अ व ब चूक, म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत, चुकीचे आहेत. दुसरा ऑप्शन ब, फक्त ब हे स्टेटमेंट करेक्ट आहे. तिसरा ऑप्शन अ व ब दोन्ही अचूक म्हणजे करेक्ट आहेत असं सांगले की पहिलं जे स्टेटमेंट आहे, दुसरं जे स्टेटमेंट आहे, दोन्ही करेक्ट आहेत. आणि चौथा पर्याय फक्त अ हे स्टेटमेंट बरोबर आहे. तर यापैकी योग्य पर्याय कोणता आहे ते शोधायचं आपल्याला. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर काय करायचं की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे, कारण या संबंधित स्पुटनिक व्ही या लसीसंबंधित बऱ्याच दिवसापासून न्यूजपेपरला येत आहे, तर त्यासंबंधित तुम्हाला किमान माहिती असायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही काय करायचं, याच्याविषयी स्टडी करायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न दुसरा, त्याच्यामध्ये नुकते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार राजीव शंकरराव सातव यांचे पुण्यामध्ये निधन झाले. ठीक आहे. नंतर ब, ते काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस होते. क, त्यांना कोविड-19 व सायटोमेजिलो आजाराने ग्रासले होते. तर यापैकी कोणतं स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट्स करेक्ट आहेत ते शोधायचं आपल्याला. त्यामधला ऑप्शन बघू. ऑप्शन पहिला अ व ब अचूक म्हणजे बरोबर आहेत. अ आणि ब अचूक. ठीक आहे. नंतर दुसरा ऑप्शन अ ब आणि क हे तिन्ही कसे स्टेटमेंट करेक्ट आहेत. नंतर ऑप्शन तिसरा अ आणि क हे दोन स्टेटमेंट, अ आणि क हे वरचं आणि खालचं स्टेटमेंट कसं करेक्ट आहे. आणि चौथा ब, फक्त जे मधलं स्टेटमेंट आहे ना ब, हे स्टेटमेंट चूक आहे असं हे ऑप्शन आहेत. ठीक आहे, तर यापैकी योग्य उत्तर कोणतं आहे. तर या प्रश्नाचं सुद्धा तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये उत्तर शोधायचं, कारण कालच्या न्यूजपेपरमध्ये खासदार राजीव सातव यांच्याविषयी विस्तृत लिहून आलं होतं. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं, त्यांच्याविषयी माहिती काढायची. पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. पुढचा प्रश्न आहे ते प्रश्न तिसरा, सार्वभौम सुवर्ण रोखे याला सोवरेन गोल्ड बॉन्ड असं सुद्धा म्हणतात, SGB. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर या संबंधित खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे म्हणजे बरोबर आहे हे बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये या योजनेची घोषणा 2015-16च्या केंद्रीय अर्थसंकल्पात केली होती. ब, भारत सरकारच्या वतीने RBI हे बॉन्ड जाहीर करते. ठीक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जाहीर करते. ठीक आहे. आणि क, नुकतेच RBIने 2021-22साठी SGB म्हणजे सोवरेन गोल्ड बॉन्ड जाहीर केले आहेत. तर योग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, हे तीन स्टेटमेंट आहे, त्यापैकी कोणतं योग्य आहे ते शोधा. तर ऑप्शन बघू द्या अगोदर. पहिलं फक्त अ हे स्टेटमेंट करेक्ट आहे. नंतर दोन्ही अ व ब बरोबर आहेत. हे जे दोन्ही आहेत ना वरचे स्टेटमेंट ते बरोबर आहेत. आणि तिसरं फक्त ब चुकीचं आहे, चुकीचं स्टेटमेंट म्हणत आहे. कोणतं की भारत सरकारच्या वतीने RBI हे बॉन्ड जाहीर करते. आणि पर्याय चौथा सर्व अ ब व क अचूक आहेत म्हणजे करेक्ट आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, हे वर जे तिन्ही जे स्टेटमेंट आहेत ना ते अगदी बरोबर आहेत. ठीक आहे. तर ही जी सोवरेन गोल्ड बॉन्ड ही 4 ते 5 वर्षापासून ही स्कीम न्यूजमध्ये होती. तर तुम्हाला काय करायचं, त्या संबंधित न्यूज किंवा इन्फॉर्मेशन काढायची. ठीक आहे, जे काही सोन्यावरचं अवलंबित्व होतं ते कमी करण्यासाठी, किंवा जे सोनं घरामध्ये पडून होतं त्याची इन्व्हेस्टमेंट
होण्यासाठी ही जी सोवरिन गोल्ड बॉन्ड स्कीम काढली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे चौथा. नुकतेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट याच्यामधलं स्टेटमेंट आहे की JNPT नुकतेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मालवाहतुकीत अव्वल क्रमांकावर आहे. ठीक आहे. मालवाहतुकीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. नंतर JNPT बंदर हे भारतातले सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे. आणि क असायला पाहिजे. सध्या भारतात 16 प्रमुख बंदरे आहेत. तर यापैकी योग्य विधान किंवा अचूक विधान कोणतं ते शोधायचं आपल्याला. तर ठीक आहे, पर्याय बघू. पर्याय त्याच्यामधला 1 अचूक, अचूक. नंतर 2 आणि क बरोबर, हे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. 3 आणि क म्हणजे पहिलं हे जे आहे आणि हे क, हे दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत, बरोबर आहेत. आणि चौथं फक्त चूक. हे जे स्टेटमेंट आहे ना, JNPT हे बंदर भारताचे सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे, हे स्टेटमेंट चूक आहे. तर योग्य उत्तर शोधायचं आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे बघा की फक्त आणि अचूक हे स्टेटमेंट करेक्ट आहे. ठीक आहे. कारण ही नुकतीच न्यूज आली होती, असं म्हणत होतं की जे जवाहरलाल नेहरू जे JNPT होतं ते अव्वल क्रमांकावर आहे मालवाहतुकीमध्ये, आणि हे भारतातील सर्वात मोठं कंटेनर बंदर आहे. म्हणजे कंटेनरमध्ये असं ना की ज्यामध्ये वस्तूंचा साठा वगैरे केला जातो. म्हणजे असे मोठे मोठे कंटेनर असतात, त्याच्यामध्ये जे काही विदेशी वस्तू आलेल्या असतात, आयात केलेल्या असतात, तर त्या वस्तू साठवण्यासाठी हे मोठं बंदर आहे. ठीक आहे. या प्रकारचे ज्यामध्ये वस्तू साठवल्या जातात. ठीक आहे. आणि दुसरं जे स्टेटमेंट होतं हे, तर सध्या भारतामध्ये 16 प्रमुख बंदरं नसून 12 प्रमुख बंदरे आहेत. तर तुम्हाला काय करायचे, त्याची लिस्ट काढायची. तसंच ही लिस्ट अशी काढायची की तुम्हाला हा जो भारताचा नकाशा आहे सपोज असा, तर या साईडला कोणकोणते बंदर आहेत आणि या साईडला कोणकोणते बंदर आहेत. ठीक आहे. जसं इकडं JNPT आहे, मुंबई आहे, ठीक आहे, गोवा आहे, कोची आहे. ठीक आहे. इकडं नंतर कोणकोणते आहेत, विशाखापट्टणम आहे, पारादीप आहे. ठीक आहे. तर या प्रकारचे तुम्हाला काय करायचं, हे जे महाराष्ट्राचे मेजर आहेत, जे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून काय केलं जातात, नियंत्रित केले जातात, त्याचं रेग्युलेशन केलं जातं, ते बघायचे. बाकी जे असतात म्हणजे मेजर असतात आणि मायनर असतात. मायनरची संख्या खूप मोठी आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. एवढं लक्षात ठेवा 12 आहेत. याचं उत्तर काय आहे की हे म्हणजे हे करेक्ट उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न 5वा त्याच्यामधलं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार 2006 साली राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे NDRF, हे तुम्हाला ठाऊकच असेल, NDRF. ठीक आहे. म्हणजे नॅशनल डिझास्टर रिझर्व्ह फोर्सची स्थापना केली होती. नंतर पंतप्रधान कार्यालयाअंतर्गत देशातील नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती प्रतिसाद करण्यासाठी NDRF स्थापन करण्यात आले. तर स्टेटमेंट कोणतं बरोबर आहे किंवा बरोबर आहेत हे बघायचं आपल्याला. पर्याय बघू. त्याच्यामधला पहिला पर्याय व चूक, दोन्ही स्टेटमेंट चूक. दुसरा पर्याय फक्त हे स्टेटमेंट बरोबर. तिसरा पर्याय व दोन्ही अचूक म्हणजे करेक्ट आहेत हे दोन्ही स्टेटमेंट. आणि चौथा फक्त हे स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. तो योग्य उत्तर शोधायचं आपल्याला. त्याचं योग्य उत्तर आहे बघा फक्त हे जे स्टेटमेंट आहे ना चौथं, ते करेक्ट आहे. कारण तुम्हाला माहीत असेल की हे जे NDRF आहे हे पंतप्रधान कार्यालयाअंतर्गत येत नाही, PMO अंतर्गत येत नाही. तर ते काय येतं, ते येतं बघा होम मिनिस्ट्री अंडर. तर हे लक्षात ठेवायचं मला. होम मिनिस्ट्रीच्या अंडर काय येते, हे जे NDRF जे आहे का, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट रिझर्व्ह फोर्स येत आहे. ठीक आहे. आणि NDMA म्हणजे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या अंतर्गत हा नॅशनल डिझास्टर रिझर्व्ह फोर्स तयार केलेली आहे. तर हे का महत्त्वाचं आहे. नुकतंच तुम्हाला माहीत आहे की जी तोक्ते जे वादळ आहे, कोणतं तोक्ते चक्रीवात, त्याला आपण हे म्हणतो सायक्लोन, तर ते काय आहे अरबी समुद्रामध्ये आलेलं आहे आणि त्याला त्या आपत्तीपासून वाचण्यासाठी ही NDRFची फोर्स तिथं तैनात करण्यात आलेली. ठीक आहे. यापूर्वीही या फोर्सने अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि अनेकांचे जीव कसे वाचवलेले आहेत. ठीक आहे. तर त्यासंबंधी न्यूज आली होती, तर ते तुम्ही बघा
आणि काय करायचे त्याच्या नोट काढा, ठीक आहे. नंतर NDRFमध्ये कोणकोणत्या बटालियन्स वगैरे फोर्स वगैरे त्यामध्ये काय केल्या जातात असतात तेही बघायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे एवढी माहिती काढायची तुम्हाला आणि नंतर ती नोट डाऊन करायची. फक्त न्यूज वाचताना असंच नाही करायचं की तोतके सायक्लोन आले आणि ती अरबी समुद्रामध्ये आली होती, ठीक आहे. ठीक आहे, ते बघत असताना सुद्धा काय करायचं आहे तुम्हाला की हे जे नामकरण असतं ना, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगलं की होतं की जे प्रत्येक सायक्लोनला जे ट्रॉपिकल सायक्लोन येते इंडियन ओशनमध्ये ते त्याला नाव दिल्या जाते. प्रत्येक देशाने त्याची एक लिस्ट तयार केलेली आहे. तर भारताने सुद्धा अशी एक लिस्ट तयार केलेली आहे त्या सायक्लोनची किंवा त्या चक्रीवादळाची. तिथे कोणकोणते ते तुम्हाला काय करायचे पाठ करायचे. तर त्याच्यामध्ये बघा भारताकडून जी लिस्ट जाहीर झाली होती तर ती ही लिस्ट आहे. ही जी लिस्ट आहे ना 2020 पासून काय राहणार आहे इफेक्टिव्ह राहणार आहे. त्याच्यामध्ये भारताकडून जे दिले जाणारे नाव आहे ते कोणते गती आहे, तेज आहे, मरासू आहे, आग आहे, योम आहे, जार, प्रोबाहो, नंतर नीर, नंतर हे जे प्रभांजन, नंतर घुर्णी, अंबुड, जलादी आणि वेगा, हे 2020च्या पुढे जे असतील ना जे चक्रीवादळ येतील त्याला ते नाव दिलं आहे. सध्याचं जे चक्रीवादळाला नाव दिले गेलं आहे ना त्याला तोतके, म्हणजे ही जी लिस्ट आहे ना सध्या ॲक्टिव्ह आहे ही तोतके. आता हे तोतके कोणी नाव दिलेलं आहे हे म्यानमारकडून दिलं गेलेलं आहे, ठीक आहे. तर पुढचं जे वादळ येईल त्याला व्यास, म्हणजे तुम्ही हेही सांगू शकता की पुढचं कोणतं वादळ येईल आणि त्याला कोणतं नाव दिलं जाईल. तर त्याला यास हे नाव ओमनकडून दिलं जाणार आहे, ठीक आहे. तर हे लिस्ट काय करायची ही तुम्ही पाठ करा. एवढी किमान लिस्ट तुम्ही ही जी इंडियाची ही जी लिस्ट आहे ना ती पाठ करायची तुम्हाला, ठीक आहे. प्रश्न जरी आपला कसा NDRFच्या संबंधित असला तर आपल्याला काय करायचं आहे फक्त तेवढंच बघायचं नाही तर त्यासंबंधी इतर जे न्यूज आहेत त्यांनाही काय करायचं आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बांधवगड व्याघ्र प्रकल्पासंबंधित हा व्याघ्र प्रकल्प कोठे स्थित आहे, ठीक आहे. तर प्रश्नाचा पर्याय बघू आपण सर्वप्रथम. त्याच्यातलं अ कर्नाटक, ब केरळ, क तामिळनाडू का ट मध्य प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे बघा मध्य प्रदेशमध्ये जवळपास 5 काय आहेत व्याघ्र प्रकल्प आहेत. त्याच्यामध्ये पन्ना आहे, बांधवगड आहे, ठीक आहे. आणि याप्रमाणे आणखीनही आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की त्याची विषयी इन्फॉर्मेशन काढायची. तर हे का न्यूजमध्ये होतं की रिसेंटलीच मध्य प्रदेशमध्ये मला वाटते 5 ते 6 जे वाघ आहेत ना ते मृत पावले होते. त्यामुळे हे जे व्याघ्र प्रकल्प आहेत त्यामुळे न्यूजमध्ये होते, ठीक आहे. तर तुम्ही काय करा त्या संबंधित इन्फॉर्मेशन काढा. आता मला पूर्ण आठवत नाही पण पन्ना आहे, नंतर पेंच आहे, बांधवगड आहे आणि इतर आहे आणखीन 2 की ते व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये आहेत, ठीक आहे. तसंच तुम्हाला काय करायचं महाराष्ट्रामधील कोणकोणते व्याघ्र प्रकल्प आहेत तेही बघायचं आहे, चालेल. प्रश्न 7 आहे की नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाने झुरॉंग नावाचे रोवर मंगळावर यशस्वीरित्या उतरविले आहे, ठीक आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि या प्रकारचे जे रोवर मंगळावर उतरणारा हा देश दुसरा आहे. म्हणजे अमेरिकेनंतर हा दुसरा देश आहे की ज्याने मंगळावर एखाद्या रोवर तिथं उतरविलेलं आहे, ठीक आहे. तर ऑप्शन बघू. ऑप्शन असे आहेत बघा. पहिलं अमेरिका, दुसरं जपान, तिसरं चीन, चौथं ब्राझील. यापैकी योग्य उत्तर आहे याचं उत्तर आहे बघा चीन, ठीक आहे. प्रश्न 8 नुकतेच कृषी व शेतमाल माहिती व मार्गदर्शन केंद्र कुठे स्थापन करण्यात आले. त्याच्यामधला पर्याय अ पुणे, ब मुंबई, क नाशिक किंवा ड नागपूर. तर या प्रश्नाचं उत्तर बघा आहे पुण्याला. राज्यातील कृषी निर्यात वाढणार, निर्यात मार्गदर्शन केंद्र पुण्यात सुरू, अशी ती न्यूज होती, ठीक आहे. लक्ष काय 100 दशलक्ष डॉलरचे एवढं लक्ष ठेवलेलं आहे, ठीक आहे. तर ही जी संस्था आहे तर ही कोणी स्थापन केली. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर, ठीक आहे, आणि नाबार्ड या दोन्हीच्या संयुक्त मनाने देशातील पहिले कृषी व शेतमाल निर्यात माहिती केंद्र हे पुण्याला स्थापन केलेलं आहे, ठीक आहे. तर त्यामुळे हा प्रश्न कसा ठरतो महत्त्वाचा ठरतो, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 9 कृषी उत्पादनाच्या निर्यातीत भारताचा कितवा क्रमांक लागतो. पर्याय अ 13, ब 14, क
15 किंवा ड 16. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा 13. प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यरेषा? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण या ज्या जलविद्युत प्रकल्पाला 60 वर्षे पूर्ण झालेली आहेत. ठीक आहे, तिथं हिरक महोत्सव जो म्हणतो ना आपण तो आहे. तर ठीक आहे, तर याविषयी मी काय करणार आहे की तुम्हाला पर्याय सांगतो पण त्याचं उत्तर सांगणार नाही. तुम्ही याविषयी डिटेल माहिती काढायची. ठीक आहे, आणि काय करायचं आहे कमेंटमध्ये लिहून मला पाठवायचं आहे. ठीक आहे, तर पर्याय आहे कोयना, नंतर पर्याय दुसरा ब तिल्लारी, पर्याय तिसरा क जायकवाडी का चौथा, पर्याय चौथा ड राधानगरी कोल्हापूर. ठीक आहे, याचं उत्तर तुम्ही मला सांगा नंतर कमेंटमध्ये लिहा. चालेल, प्रश्न बघू पुढचा 11वा प्रश्न. त्याच्यामधलं अ लाल कोला युलिप्स ग्रिफिथी हा हिमालय ते 3000 उंचीवर आढळतो. इथं मीटर आहे. ठीक आहे, ब हा कोला लाजोळ म्हणून ओळखला जातो. क नुकतेच लाल कोला उत्तराखंडच्या हिमालयात आढळला. तर यापैकी योग्य उत्तर कोणतं किंवा योग्य स्टेटमेंट किंवा विधाने कोणती ते शोधायचे आपल्याला. त्याच्यामधले ऑप्शन बघू. त्याच्यामधलं पहिलं ऑप्शन अ ब व क हे जे 3 स्टेटमेंट आहेत ते करेक्ट आहेत. दुसरा पर्याय ब अ व ब चूक, म्हणजे दोन्ही वरचे जे स्टेटमेंट ते दोन्ही चुकीचे आहेत. तिसरा पर्याय ब व क, ब आणि क हे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत आणि फक्त क अचूक, म्हणजे जे शेवटचे स्टेटमेंट आहे ते अचूक आहे. हा असा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे बघा अ. त्याच्यातलं योग्य उत्तर आहे फक्त एक, म्हणजेच अ ब व आणि क हे जे आहेत का ते तिन्ही स्टेटमेंट हे करेक्ट आहेत. ठीक आहे, पुढच्या प्रश्नावर वळू. प्रश्न क्रमांक 12वा. त्याच्यामधलं अ कोरोनाचे बरे झालेल्या रुग्णांना काळी बुरशी म्हणजे म्युकोरमायकोसिस हा आजार होताना दिसत आहे. ठीक आहे, आणि ब टोटोरिसिन बी हे जेव्हा एक इंजेक्शन आहे. तर योग्य स्टेटमेंट किंवा वाक्य विधान कोणते ते शोधायचं आपल्याला. तर पर्याय बघू त्या अगोदर. अ त्याच्यामधलं अ फक्त हे अ बरोबर आहे. ब हे चुकीचं आहे. क अ व ब अचूक, म्हणजे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि ड दोन्ही चूक. तर याचं योग्य उत्तर आहे बघा हे. तुम्हाला माहीत आहे की मागच्या काही दिवसापूर्वी आपण म्युकोर मायकोसिस ही जी काळी बुरशी जे काय कोरोना रोगी आहेत ते त्याच्यामधून सावरल्यानंतर त्यांना हा रोग होताना दिसत आहे. आणि त्यांना त्यांचे जे काही शरीराचे अवयव त्याच्यामध्ये प्रामुख्याने डोळा वगैरे काढण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. ठीक आहे, अनेक रुग्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आढळून आलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचे याविषयी इन्फॉर्मेशन काढायची. हा सायन्सच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. ठीक आहे, याचं प्रश्नाचं उत्तर आहे हे. तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13वा. सर्वात नॉर्थला कोणता आहे हे बघायचं आपल्याला. सर्वात नॉर्थला कोणतं शहर आहे हे बघायचं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे उत्तरेकडे. तर पहिला आहे की अ तेल अवीव, ब जेरुसलेम, क बेटलहेम किंवा ड गाझ. तर हा प्रश्न आहे बघा इस्रायलच्या संबंधित आहे. इस्रायल पॅलेस्टाईन जो काही इश्यू आहे ना सध्या सुरू त्या संबंधित हा प्रश्न आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जो इस्रायलचा मॅप आहे किंवा इस्रायल पॅलेस्टाईनच्या संबंधित जो मॅप आहे ना तो काय करायचा आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यासायचा आहे. आणि हे जे शहर आहेत ना, समजा तेल अवीव आहे, गाझा असेल, ठीक आहे, तर त्याविषयी तुम्हाला काय करायचं आहे इन्फॉर्मेशन काढायची. ते जे मुख्य शहर आहेत, कारण रिसेंटलीच गाझमध्ये मोठ्या प्रमाणात इस्रायलकडून बॉम्बिंग केली गेलेली आहे. म्हणजे काही बॉम्ब सोडलेले आहेत. त्यामुळे तिथं बरेचशी मानवी आणि हानी झालेली आहे, मानवी हानी झालेली आहे. ठीक आहे, तर ते बघायचं आहे तुम्हाला. ह्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला काय करायचं आहे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आहे बघा. ठीक आहे, प्रश्नाचं उत्तर काय करा तुम्ही. हे काय सांगायचं या प्रश्नाचं आहे की उत्तरेकडे सर्वात उत्तरेकडे असणारे तुम्हाला शहर सांगायचं आहे. ठीक आहे, 14 प्रश्न आहे. अमेरिका आणि तालिबान यांच्यामधील दोहा शांतता करारानुसार, ठीक आहे, मागच्या वर्षी झाला होता, नाटो सैन्य अफगाणिस्तानमधून माघार घेण्याचे धोरण केव्हापासून सुरू झाले. ठीक आहे, तर इथं काही तारखे वगैरे दिलेल्या आहेत. त्याच्यामधलं अ मे 2021, ब मे 2019, क एप्रिल 2021 किंवा ड सप्टेंबर 2021. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पहिलंच आहे मे
2021 पासून जे काही नाटोचे जे सैन्य आहेत, अमेरिकन आणि नाटो ही दोन्ही जे सैन्य आहेत ते हे जे अफगाणिस्तानमधून काय करणार आहे, माघार घेणार आहे. ठीक आहे. ही जी पॉलिसी आहेत ना, तर ती डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केली होती आणि हळूहळू म्हणजे मे पासून सप्टेंबरपर्यंत हे जे सैन्य आहे ना नाटोचं आणि अमेरिकेचं ते माघारी घेणार आहेत. आणि हा जो प्रदेश आहे ना अफगाणिस्तान, तर तिथं ही तालिबान आणि अफगाणिस्तानच्या हातामध्ये त्यांचे जे गव्हर्नमेंट त्यांच्या हातामध्ये देणार आहे. ठीक आहे. तर त्या संबंधित ही जी न्यूज होती तर तुम्हाला ती बघायची, कारण ही न्यूज याच्यासाठी महत्त्वाची की यामुळे तालिबान ही जी काही अतिरेकी संघटना ती प्रभावी होऊन भारतावर सुद्धा भारताच्या सुरक्षेवर त्याचा परिणाम होण्याची जास्त शक्यता आहे. ठीक आहे. या संबंधित मी न्यूज अटॅच केली, ती बघून. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न 15वा. खालीलपैकी कोणत्या नावाजलेल्या वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक सुनील जेल यांचे निधन झाले आहे. ठीक आहे. हार्ट अटॅकने त्यांचं काय झालं होतं, निधन झालं होतं. तिथे कोणत्या वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक होते हे बघायचं तुम्हाला. पर्याय बघू. अ इंडियन एक्सप्रेस, ब फायनान्शियल एक्सप्रेस, क टाइम्स ऑफ इंडिया, के द हिंदू. याचं योग्य उत्तर आहे बघा फायनान्शियल एक्सप्रेस. ठीक आहे. मित्रांनो, हा जरा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, पण कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ एकत्रित करून आम्ही हा व्हिडिओ काय केला आहे की व्हिडिओ तयार केलेला आहे. ठीक आहे. तर डेली मी असे व्हिडिओ अपलोड करत राहील. ठीक आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल किंवा आमचं हे काम आवडत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.